हे जे गप्पा आहेत ना अशा चहाच्या, हे मला पहिल्यांदा असा इंटरव्ह्यू देतोय. तुमचं जे नाटक आहे ॲनिमल, काय असं होतं जे तुम्हाला वाटलं मिस होतंय की तुम्ही परत थिएटरकडे आला? मला जर तुम्ही सांगितलं असतं ना की काय करा सिद्धार्थजी, असंच बसा, हात बीत बाहेर काढू नका, असं बसू नका, तर मी कॉन्शियस होईल की नाही नाही, मग ते त्यांची फ्रेम. तर मी त्या झोनचा पोरगा आहे की आम्हाला जो कॉन्फिडन्स दिला काम करायचा तो थिएटरने दिलाय. महेश मांजरेकर डिरेक्टर सिनेमाचे आणि महेश मांजरेकर एक डिरेक्टर, जेव्हा तुम्ही स्टेजवर म्हणजे नाटक करताय, काय तो फरक होता? सर म्हणून मी एक गस खाऊन घेतला. मटका किंग मध्ये पण आपण एक पात्र करतायत, महेश मांजरेकर पासून नागराज मंजुळे आणि OTT. कसं झालं मटका किंग? दगडू खूप इंटरेस्टिंग पात्र झालंय. मला खूप आताही तुमच्याशी बोलता होती, खूप कमेंट्स येत आहेत, खूप लोक कौतुक करतायत. तर मी नागराज सरांना म्हणतो शुक्रिया सीट, काम देणे केली नाही भरोसा रखणे. कसं वाटतं जेव्हा एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे मराठी कलाकार असतात? मी सईला जेव्हा भेटलो ना, कसं आहे विजय वर्मा बरोबर काम करणं? ते थिएटर नाही, ते FTI आणि ते स्कूल बॅकग्राऊंड वरून आलेले आहेत. मला आता चहा पाहिजे. नमस्कार, मराठी मूड संवादच्या अजून एका एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास कलाकार आले आहे. गेले 25 वर्ष आपण त्यांना आपलं मनोरंजन करताना बघतोय. वेगवेगळ्या पात्रांमध्ये मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, स्टेज, नाटकं आणि आता OTT अशा सगळ्या जागेवर आपण त्यांना बघत आलो आहे. आज ते वेळ काढून इकडे आले आहेत, कारण आज एक OTTवर पण त्यांची सिरीज आली आहे आणि मराठी स्टेजवर तर एक जोरदार नाटक गाजत आहे. इंट्रोडक्शनची तर गरज नाही आहे. ॲनिमल हे नाटक, ज्याच्यात ते काय करतायत, काय काय ही सगळी माहिती तर ते देणारच आहेत. त्या व्यतिरिक्त मटका किंग म्हणून पण त्यांची सिरीज आली आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये उत्साह आणि एनर्जी खूप हाय आहे. त्याचं कारण एकच आहे, आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ जाधव सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. गणपती अप्पा मोरया बोलतात, ते साऊंडवाले आत्ताच बोलले, चेक करायच्या अगोदर बोला गणपती अप्पा मोरया. नाही, मला पण यायचं होतं, खूप वेळ बोलणं की स्टुडिओला यायचं, पण बोला काहीतरी खास असेल ना तर गप्पा मारायला मजा येते. नक्कीच. त्यामुळे आता खास घडलं तर मग हा मूड आहे गप्पा मारायचा, तर आलो मूडमध्ये. तुम्ही मूड बोललात, काहीतरी खास आहे, पण माझा तो प्रश्न आहे की जो आमचा एक सिग्नेचर आहे की कसा आहे तुमचा आज मूड? कडक. तुम्ही कधी विचार सिद्धार्थ, तो कडकच आहे, कारण मला खूप छान वाटतं असं राहायला, असं वागायला. त्यामुळे मूड आपला असंच असतो, छान असतो, मस्त असतो, जबरा. खूपच छान. मराठीमध्ये का तुम्ही एक कलाकार म्हणून काम करताय, तुम्ही सध्या सिनेमामध्ये पण आहात, OTTमध्ये, थिएटरमध्ये, सगळीकडे आहेत आणि खूप मजा येते, कारण प्रत्येक जागेवर एक वेगळा कलाकार का तुमचा एक वेगळा परफॉर्मन्स बघायला मिळतो. सध्या आपण बोलूया तुमचं जे नाटक आहे ॲनिमलबद्दल, कारण आम्ही बरेच इंस्टाग्राम रील्समध्ये व्रजेश हिरजींचा व्हिडिओ बघितला, ह्याचा व्हिडिओ, म्हणजे खूप प्रमोशन होत आहे. तिकीट्स मिळत नाही. मुंबईत खूप कमी शो आहेत, लोक बोलत आहेत. एक गिरगावला आहे, दुसरा ठाण्याला आहे, मग पनवेलला आहे. माझा प्रश्न आहे की 8 वर्षानंतर तुम्ही परत आलायत, काय तुम्ही अशी गोष्ट मिस केली? आणि जनरली थिएटरवरून एक पायरी असते, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, लोक सिनेमाकडे जातात, त्याच्यावर OTT वगैरे, मग थिएटरकडे येत नाही. तुम्ही फिरून परत थिएटरकडे आला. काय असं होतं जे तुम्हाला वाटलं मिस होतंय की तुम्ही परत थिएटरकडे आला? नाही तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकतर माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. ते मी म्हणजे 25 वर्ष काम करतो. 2000 पासून सुरू केलं मी. 2000 माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलेलो. करेक्ट. तर 25 वर्ष झालीत कंप्लीट. प्लस जेव्हा ॲनिमल करायचं ठरलं तेव्हा म्हणजे ह्या वर्षी नाटक करूया छान, सरांच्या डोक्यात होतं, महेश सरांच्या डोक्यात होतं नाटक करायचं आहे, ॲनिमल करायचं आहे, पण ती वेळ मिळत नव्हती. म्हणजे मी गेल्या वर्षी डिसेंबरला ओपन करूया, मग नको जानला करूया, असं करता करता मग ते आपण पाडव्याला ओपन झालं. पण त्या नाटकाची प्रोसेस खूप मोठी होती, कारण तो म्हणजे एक रंगभूमीवरती एक वेगळाच प्रयोग आहे तो. म्हणजे तो सगळ्या पद्धतीचा. बरोबर. एक पात्री ते नाटक आहे. एक पात्री नाही आहे, बहुपात्री आहे, पण तुमचं मुख्य पात्र खूप बोलतं. तो एका दत्तू मांजरसंपेकरची गोष्ट आहे, पण तीच मांडण्याचा प्रयत्न सरांनी. मी लयच कम्फर्टेबल असतो. नाही एकदम कम्फर्टेबल. अरे वा, चावला है, कैसा है तुम? मैं अच्छा है, चल रहा है, इंटरव्यू खेल रहा है. राहू दे, जरा भरून दे, मी तोपर्यंत हे करतो. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. अरे वेडा आहेस का तू? हा चालू आहे ना? हो, सगळं चालू आहे. तर सर, तर ते मग असं नाही की 8 वर्षांनी करूया, किंवा तुम्ही जे म्हणाल ना की पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. थँक्यू. चहा पण आला, मस्त चालली, माझा वेगळाच मूड आहे. आणि चहावर नुसता चहा नाही आलाय, थांबरे मन मस्का आलेला आहे. म्हणजे ही सर, हे पिता पिता देऊ शकतेस का चहा मला जास्त? थँक्यू. तर सर मूड असं सरांना नाही
तुम्ही आल्यावर कुठे दुसऱ्यांकडे लक्ष आहे? आहे, ते सर. तर- बस 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 थँक्यू सर. हे जे गप्पा आहेत ना अशा चहाच्या, हे मला पहिल्यांदा असा इंटरव्ह्यू देतो. वा वा, हे लहान पोरांना ते खायला द्या मग असं ना. नाही तसं मी बोललो, उत्साह आणि एनर्जी आज वेगळ्याच दर्जाला पोचली आमची. सर सर माझा जो आपला प्रवास आहे हम्म. तो एकांकिका स्पर्धा, मग एखादं व्यावसायिक नाटक, त्याच्यामुळे मिळालेल्या टेलिव्हिजनमध्ये संधी, त्या टेलिव्हिजनच्या नाटकाच्या संधीमुळे मिळालेली सिनेमातली संधी, हम्म. आणि मग मराठी सिनेमात काम करता करता मायबाप रसिकेपेक्षांचं प्रेम मिळणं, आणि त्याच्यामुळे मराठीच्या बाहेर जाऊन काम करण्याची संधी. त्यामुळे असं नाही की फिरून नाटकाकडे येऊ. नाटक हा आमच्या सगळ्यांचा बेसच आहे. म्हणजे आम्ही एकांकिका स्पर्धेतलीच पोरं आहोत बरोबर. जी आज एवढ्या कॉन्फिडेंटली काम करू शकतो. म्हणजे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय, मला अजूनही टेक्निकली नॉलेज नाही सर. म्हणजे कुठली फ्रेम आहे, काय आहे, हे मला म्हणजे म्हणजे तुम्ही त्याच्यात जास्त जात नाहीत. मला नाही माहिती. अच्छा. डिरेक्टर बोलले ना, ती म्हणजे तीच, म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, लालबाग परळला, लालबाग परळचा माझा सिनेमा आहे हो हो, अरे जो महेश सरांनी दिग्दर्शित केला आहे. ते करण पटेल सर त्यात हिरो होते ते, आणि मी त्यांचा तो साईड किक होता ना, स्पीड ब्रेकर. तर करण सर ना नेहमी ना DOPला विचारायचे, क्या रेडी, क्या फ्रेम कौन सा है, ओके 100 है, ओके लेन्स 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 100. ओ 75, ओके 5, ओके नाही ओके 100. मला सरांनी एकच गोष्ट सांगितलं, कॅरेक्टर असं ठेवते की थोडं कॉन्फिडन्स कमी त्या पोराचा, पण तो घुसलेला पोरगा आहे. तर मी तसं आहे, तरी मी ते ऐकत सारखं हिरो हिरो बोलतोय. आणि रेड्डी माझा मित्र, म्हणजे आमचा मित्र होता रेड्डी, तो कॅमेरामॅन, मस्त माणूस. तर एके दिवशी मीच रेड्डीला, रेड्डी क्या कॅमेरा आहे, क्या लेन्स लगाय घ्या. तर सर मॉनिटरवर होते. तर सरांनी ते पाहिलं. मला माहित नाही, पण मी खूप नशिबान पोरग आहे की महेश मांजरेकर सरांचा आशीर्वाद डोक्यावर आहे. आणि बोलवलं, म्हणजे इकडे काय विचारलंस, असं तर लेन्स वेन्स काय 100 म्हणजे काय माहिती तुला. बोला नाही माहिती मला. बोले तू असा अभिनेता आहेस जो त्या फ्रेमची विचार करू नकोस, तू कॅच कर, तू काम कर, तो कॅच करेल. काय असतं म्हणजे तो, आणि तो चांगला आहे, म्हणजे ते नॉलेज असणं पण चांगलं आहे ना, की खूप माझं एवढा दिसतोय, मी एवढा दिसतोय, तर काय माझं कसं अभिनय करू. पण तुझं तसं नाही आहे, तू कर. तर मला जर तुम्ही सांगितलं असतं ना की काय करा सिद्धार्थजी, असंच बसा, हातबीत बाहेर काढू नका, असं बसू नका, तर मी कॉन्शियस होईल की नाही नाही, मग ते त्यांची फ्रेम. तर मी त्या झोनचा पोरगा आहे की आम्हाला जो कॉन्फिडन्स दिला काम करायचा, तो थिएटरने दिला. हे आम्ही करतोच आहोत. म्हणजे कॅमेरा तुला कॅच करेल. त्यामुळे नाटक करायचं होतं, 25 वर्ष सेलिब्रिटी करायची होते, आणि त्यात महेश सरांनी ठरवलं होतं की आपण नाटक करायचं. तर महेश मांजरेकर सरांच्या हाताखाली काम करणं कोण टाळेल. माझ्या आयुष्यातली जेवढी आयकॉनिक कामं आहे, जेवढी छान छान कामं आहेत, महेश सरांनी मला नेहमीच एक विनोदी अभिनेता न समजता त्यांनी मला ॲक्टर समजलं, आणि तशी कामं दिली. शिवाजीराजे भोसले बोलतो असेल, किंवा आता स्पीड ब्रेकर असेल, किंवा दे धक्का असेल, किंवा कुटुंब असेल, ते प्रत्येक सिनेमात मला काहीतरी, आता पुन्हा शिवाजीराजे भोसले आला होता, त्यातला जो सिद्धार्थ जाधव आहे, जो खिल्लारी आहे, मला नेहमीच ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतात. त्यामुळे त्यांच्या हाताखाली ॲनिमलसारखं नाटक करणं ते कोण सोडेल. त्यामुळे मी ऑन. आता माझा प्रश्न आहे, तुम्ही आता ही सगळी जी फिल्मोग्राफी दिली की महेश मांजरेकर डिरेक्टर सिनेमाचे आणि महेश मांजरेकर एक डिरेक्टर, जेव्हा तुम्ही स्टेजवर म्हणजे नाटक करताय, काय तो फरक होता, काय ती एनर्जी, कारण नाटक वेगळंच आहे. जसं तुम्ही इकडे लेन्सच नाहीये, पूर्ण स्टेज आहे आणि तुम्ही अख्खे दिसताय, पूर्ण वेळेला तुम्ही अख्खे दिसताय. कसा होता महेश मांजरेकर सरांबरोबर तो नाटक आणि सिनेमामधला फरक काम करताना? सर म्हणून मी एक गज खाऊन घेतला. सर काय झालं, महेश मांजरेकर सर ब्रिलियंट आहेत, ब्रिलियंट. म्हणजे तो फरक नाही जाणवला. मी माझं दे धक्कापासून एकच ठरलेलं आहे, महेश सरांना फॉलो करायचं. फॉलो द डिरेक्टर. मी म्हणजे हे चुकीचं वाटेल, पण मी केव्हा म्हणतोय ते, पण मी दिग्दर्शकाचा ॲक्टर आहे. तुम्ही मला सांगा हे करायला, मी करतो. इम्प्रोव्हायझेशन येतं, ते विनोदात तयार होतं की आपण जरा एक स्टेम्पो काहीतरी बोलूया, पण दिग्दर्शकाला काय पाहिजे हे तू डिलिव्हर करायला पाहिजे. हे मला महेश सरांनी सिनेमातलं शिकवलं. तुला काय येतं ते बघण्यात दिग्दर्शकाला अजिबात इंटरेस्ट नसतो. दिग्दर्शकाला त्या पात्रात काय हवंय हे तू द्यायचा प्रयत्न कर. आणि ते मी ते म्हणजे शिवाजीराजे भोसले बोलतो पासून दे धक्कापासून ते फॉलो करतोय. तर मी त्यांना कुठलंही त्यांचं काम करत असेल, म्हणजे खिल्लारी जरी केलं असेल, म्हणजे मी त्या पुन्हा शिवाजीराजे भोसलेला
मी तो असा एक बेस लावलेला की त्याचं घर नायनाट करून टाकेन, विलन आहे हो. उसको कार डोळा वेगळा आहे काहीतरी वेगळं आहे, तर त्याला तो आ बनवतो. सरांनी मला डबीमध्ये सांगितलं असं काही करू नकोस, तो आधीच त्याच्या ॲपिअरन्सनीच विलन आहे, त्याच्या बॉडी लँग्वेजनी, त्याच्या त्या वर्णांनी, त्याच्या डोळ्यांनी, त्याच्या त्या स्टाईल, तो आहे विचित्र. त्याला आणखीन तू हे करू नको, नॅचरल ठेव. आपल्याकडे काय होतं, ही थेअरी नको सांगत नाही सर. म्हणजे काय, मी असा बोललो म्हणजे हिरो आणि मी असा बोललो म्हणजे मी विलन, हे नाही, असं काही नसतं. तुमचा पात्राकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो आणि तो दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला शिकवला. सो नाटक असेल म्हणजे ॲनिमलबद्दल बोलाल म्हणजे आज आहे मला चहा वगैरे आणि तर ॲनिमलबद्दल बोलाल तर तो जो मुलगा आहे दत्तू मांजरसुंबेकर, जो गावावरून पंढरपूरवरून मांजरसुंबामधून आलाय, तो आपल्या मुंबईला हिरो बनायला, स्वप्न पूर्ण करायला. आणि तो त्याच्या त्या जर्नीमध्ये त्याला एक माणूस भेटतो आणि त्याच्याशी ती जर्नी तो शेअर करतोय. आईबद्दल बोलतोय, वडिलांबद्दल बोलतोय, बहिणीबद्दल बोलतोय, प्रियसीबद्दल बोलतोय, आजच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बोलतोय आणि बॉडी म्हणजे हिरो बनण्यासाठी काय लागतं ते बोलतोय, गोष्टी कशा, तो ना छान त्याच्या त्या विश्वात म्हणजे मी सुपरस्टार होणार आहे ह्या छान स्वप्नात तो जगतोय. आणि त्याची गोष्ट मांडताना त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली सरांनी, त्याची थिअरी, की या माणसाला दुःख माहितीच नाहीये. इतका पॉझिटिव्ह हो, त्यात दुःखच नाहीये. म्हणजे तो जेव्हा ते सांगतो की माझी आई सकाळी 4 वाजता उठली होती आणि तिने 4 वाजता मला झुणका भाकर आणि ठेचा बांधून दिला आणि तिच्या हातातल्या बांगड्या दिल्या, मी नाही म्हटलं पण तिने काय ऐकलं नाही, बोलली ठेव, आणि इथे आल्यानंतर मला विकावं लागलं कारण काय काम ना धंदा. तर हे बोलताना त्याच्याकडे दुःख नाही, म्हणजे मला विकावं लागलं यार, ह्या लेवलला ते पात्रच नाही, विकावं लागलं ना. आणि मग तो पण त्या डिझाईन बघून ठेवलं आहे मी त्याचं, तिथे सुपरस्टार झालो की तसे 12 डझन बांगडे देईन माझ्या आईला प्रेझेंट. तो त्या झोनला आहे तो. आणि हे ते ॲक्टर म्हणून तुम्हाला त्या पात्रात वरखाली जाणं आहे ना, ते कठीण आहे. म्हणून त्यामुळे मी ना सरांनी मला चूज केलं ना, ह्याच्याबद्दल मी सरांचे आभारच मानतो. मी ते प्रेशरच घेत नाही, उलट मला ती जबाबदारी वाटते की एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांनी एवढी सिमे केली, एवढ्या मोठ्या बच्चन साहेबांबरोबर कोणाकोणा डिरेक्ट नाही केलं. ते माझ्यासारख्या पोऱ्याला एक असा रोल देतात जो मला चॅलेंज करतो ॲज अ ॲक्टर. आणि मीच काय, कुठलाही ॲक्टर ह्या भूमिकेवर उडी मारेल, कारण त्या भूमिकेला जे सर पैलू आहेत ना सर, ते ॲक्टर म्हणून तुम्ही सोडू शकत नाही. तुम्ही आता एक खूप मस्त गोष्ट बोलत, चूज केलं, हे कसं झालं? म्हणजे सरांनी तुम्हाला चूज केलं की ती प्रोसेस काय होती? का तुम्हाला माहिती होतं सर शोधतायत, मी गेला त्यांच्याकडे ऑडिशनला, की ते कसं? या नाटकाचा ना एक ओरिजिनल सिनेमा स्ट्रगलर नावाचा, जो 90s मध्ये वगैरे आला असेल, तो सरांनी स्वतः ॲक्ट केलाय आणि कॅमेरा आणि ते अशी फिल्म आहे. मग नंतर त्यांनी हे जे नाटक केलं होतं, मी शाहरुख मांजरसुंबेकर नाव होतं, ज्यात मी होतो. पण ते फुल तामझाम, 25 डान्सर्स, म्हणजे त्यात एक बच्चन साहेबांचा सीन आहे, तर मी ॲक्च्युली बच्चन साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्यावर तो सीन शूट केला होता, जो आम्ही प्रोजेक्टरवर दाखवायचो. सलमान खान यांच्यावर सीन केला, जो प्रोजेक्टवर दाखवायचो. आणि ते तसं केलं होतं, खूप 100 प्रयोग झाले ते नाटकाचे. मग सरांना असं वाटलं की ते नाटक पुन्हा यायला पाहिजे, कारण तो ना ती गोष्ट खूप मस्त आहे. ते आत्ताच्या स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक ॲक्टरसाठी किंवा कुठल्या ॲक्टरसाठी किंवा एंटरटेनमेंट, आणि मुळात मराठी का, कारण मराठी रंगभूमीवर असे प्रयोग होतात, तर हे करायलाच पाहिजे सिद्धू आपण. आणि मग ते आज करूया आणि उद्या करूया असं नाही आहे. माझं होतं की 25व्या वर्षात मी एक नाटक करायला पाहिजे. मग मला असं वाटलं की ते जर नाटक शाहरुख मांजरसुंबेकर किंवा असं असेल, तर मग सरांनी ते ॲनिमल नाव दिलं. ॲनिमल का, कर प्रत्येक माणसात एक ॲनिमल दडला आहे. आणि त्याची एक सोलोकी आहे जी नाटकामध्ये आले की मायबाप रसिक पक्षी ते बघतील. ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे मी सोलोकीबद्दल काय बोलतोय, कारण ॲरिस्टॉटल बोलला होता मॅन इज अन ॲनिमल. पण इथे माणसानेच खूप काही गोष्टी केल्या आणि तो असं ते खूप एवढं त्यातलं एवढं सांगू शकतो, माणूस हा जनावरापेक्षा विकृत जनावर आहे, हे तो तिथे वांगाच्या ऑडिशनला सांगतो. तोच माणूस जो स्वप्न होत आहे. सो ही एवढी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना ॲज अ ॲक्टर, ती परफॉर्म करायला मिळते. आणि त्यांनी लिहिलं आहे सरांनी, स्वतः डिरेक्ट करत आहेत.
मला काय, मला परफॉर्म करायचं पण त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर करायचं. खूपच छान. ह्याच्याबरोबर तुम्ही अजून एक भूमिका या ॲनिमलमध्ये करताय प्रोड्युसर म्हणून. ताराराम प्रोडक्शन्स म्हणून तुम्ही पहिल्यांदा प्रोडक्शनमध्ये सुद्धा आलाय. तर त्याबद्दल सांगा की तुम्हाला म्हणजे ह्याच्यात ॲक्टिंग पण तुम्ही करताय, प्रोडक्शन म्हणून तुम्ही आणि मग अगेन वाय नाटक? वाय नॉट सिनेमा? नाही मला आणि हे बेसिकली नाव पण कुठून आलं? मला माहिती आहे का पण ती स्टोरी तुमच्याकडून आली? नाही, बेसिक मी खरं सांगतो सर, मी हे नाटक करायचं आहे आणि ते महेश सर करणार होते. मी महेश सरांना म्हटलं की मी तुमच्या बरोबरीने याचा निर्माता होऊ का? ते बोलले ओके, काही प्रॉब्लेम नाही. कारण माझी लहानपणापासून इच्छा होती. असं काही प्रोडक्शन करणं असं काही नव्हतं माझं. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातली पोरं, आपलं कुठं एवढं सगळं आहे. पण एक स्वप्न होतं, 3-4 स्वप्न होती. आई-वडिलांना घर घ्यायचं आहे, त्यांना परदेशवारी करायचं आहे. तसं लहानपासून एक स्वप्न होतं की कधी मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं किंवा काय केलं असं, तर त्याचं नाव ताराराम असणार. तारा माझ्या आईचं नाव, रामचंद्र माझ्या वडिलांचं नाव, तो ताराराम. सो आणि मला ना तो एक रिदम आहे, ताराराम पम तर ते ताराराम असं ते एक रिदम आहे आपल्या आयुष्याला. आणि ह्या 2 व्यक्तींमुळे आपलं आयुष्य समृद्ध आहे हे मला माहिती आहे. आज मी जो कोणी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, तर मला ते करायचंच होतं. आणि मग ही संधी मिळाली मला की चल ना यार करून बघू ना. आणि मजा येते मला खरंच. म्हणजे ताराराम अश्विनी थिएटरचं हे नाटक आहे ॲनिमल. पण मला मी जे काही प्रयोग करतोय, लोक भेटतायत, एवढं छान वाटतंय. तर हरकत नाही तुम्हाला ह्या क्षेत्रात आणखी नाट्य निर्मिती करायला. पण ती खूप वेळ आहे. आता ॲनिमल आत्ता आलं आहे, लोकांना आवडतंय, लोकांचे रिॲक्शन म्हणजे दादा माझे तुम्हाला सांगतो मी, लोक येऊन गहिवरतात, रडतात. मला मराठी इंडस्ट्रीत काम करायला ह्याच्यासाठीच आवडतं की इथे फक्त मला विनोदी अभिनेता म्हणून कोणी असं बघत नाही. आता थांबायचं नाही ॲप्रिशिएट करतात. करेक्ट. आतली बातमी फुटली ॲप्रिशिएट करतात. ये रे रे पैसा पण ॲप्रिशिएट करतात. जागो म्हणून प्यार ॲप्रिशिएट करतात. ॲनिमल ॲप्रिशिएट करतात. तर ॲक्टर म्हणून ना सर ही सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, माझ्यासारख्या कलाकारासाठी, की विनोद माझा बाज आहे, माझी स्टाईल आहे, माझा ॲप्रोच आहे. पण केदार शिंदे, संजय जाधव, गजेंद्र अहिरे, महेश मांजरेकर सरांसारखे दिग्दर्शक आहेत. ते मला त्या विनोदाच्या वरती एक उडी मारून तिकडे पण काहीतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, जी मला खूप आवडतं. ॲज अ ॲक्टर मला ते खूप आवडतं. नाही, खूपच चांगलं. जसं या नाटकातलं हे पात्र आहे दत्तूचं, मुंबईत येतो आणि मग त्याचा जो प्रवास आहे, मुंबईत अनेक ॲक्टर येतात, घडतात, काही मोडतात. आज एक अभिनेता म्हणून तुम्ही घडलाय, तुम्ही आज खूप मोठ्या मुकामावर पोचला आणि पुढे पण जर्नी आहे. पण असे क्षण तुमच्याही आयुष्यात आले असतील जिकडे असं वाटलं असेल की आपण तुटलोय का, जे फेलियर्स आपण म्हणतो, जे स्ट्रगल असतं, त्याच्याबद्दल मग काय शिकलं त्याच्यातून आणि काय होता तो फेस आणि काय वाटलेलं तेव्हा? फेलियर ही जी एनर्जी आहे कॉन्स्टंट होती, ही त्यावेळेला पण ही असते का? फेलियर असं म्हणणार नाही मी. तुमच्या आयुष्यात एक्सपिरियन्स प्रत्येकाच्या आयुष्यात तो सो कॉल्ड फेल्युअर असतो. तो काय फक्त नटाच्या आयुष्यात होतो. क्रिकेटर आहे, ॲक्टर आहे, पॉलिटिशियन आहे, माणूस आहे, हमाल आहे, कामगार आहे, सगळ्यांच्या आयुष्यात हा फेल्युअर येतो. टॅक्सी चालक आहे, ज्याला आज भाडं मिळालं उद्या नाही मिळालं. मी अभिनेता होणारच नव्हतो, मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. आपलं NCC, फुटबॉल सगळं भाई कडक बिडक सगळं चाललेलं. इंटर कॉलेजच्या आत्मविश्वासाने मला 14वीलाच पहिलं काहीतरी व्यावसायिक नाटक मिळालं. मग भाई व्यावसायिक नाटक तोपर्यंत मी स्टार गोल्डवर आपल्या चॅनल म्हणजे DD2वर स्टार गोल्डचा एक सुपरस्टार नावाचा एक रियालिटी शो होता. म्हणजे बुगी वुगी नंतर आपल्या देशातला पहिला रियालिटी शो, ज्यात ॲक्टिंग, डान्सिंग, सिंगिंग असे कॉम्पिटिशन असायचं. त्यात मी विनर आहे. ते कोणीतरी बघितलं, माझ्या भावाच्या मित्राने बघितलं. तो मला जयवंत भालेकर आपला मित्र, तो दादा मला देवेंद्र सरांकडे घेऊन गेला. मग देवेंद्र सरांनी मला तुमचा मुलगा करतो काय दिलं, तुमचा मुलगा करतो. पॅडी भेटला. पॅडीमुळे माझी केदार सरांची ओळख झाली. केदार सरांनी मला हसत चकट फोन सगळं घेतलं. मग लोचा दिला. लोचा झाल्याने भाई मला ते नाटकच एवढं गाजलं की मला ते जत्रा, अगं अरेच्या मग सिनेमे मिळाले. मग त्या सिनेमाच्या मांदियात महेश मांजरेकर सरांसारखा असा माणूस भेटला, त्याने दे धक्का दिला. दे धक्कानंतर मग शिवाजीराज दिला. मग ती सुरूच झाली ती फळी. म्हणजे त्याच्यामध्ये लोचा केला, मग मला गोलमाल मिळाला ज्या विकासमुळे. म्हणजे विचार करायच्या अगोदर फटाका फुटतो ना, तसंच आपल्याला झाला. आणि मग आता हेच करूया. मग इथे हे रोल, तो रोल, हा रोल, वेटर, हे तेव्हा करता 13पर्यंत तोपर्यंत दे धक्कानंतर तर मला हिरो म्हणून खूप रोल मिळाले. मी 13 ते 17 असा काळ होता जिथे हे सगळं थांबलं होतं. मी टेलिव्हिजन करत होतो, नाटक करत होतो, पण सिनेमा करत नव्हतो. पण त्यावेळेला सर ना, एकतर तुम्हाला फेल्युअर नसतो असं मला वाटतं. म्हणजे ती एक फेज आहे जी खूप चांगली आहे. आम्ही क्रिकेट खेळतो ना, तर वीर मराठी आपली टीम होती. तर वीर मराठीमध्ये आपण सगळे खेळतो. तिकडे मॉन्टी सर नावाचे सर होते, जे नेपाळचे नंतर हेड कोच झाले होते. ते आमचे कोच होते. तर तो आमचा पहिला सीझन होता.
CCLचा आपण सेमीफायनलला पोचलो होतो. तर ते काय म्हणाले की तुमचं फर्स्ट टाईम आहे ना, तर तुम्ही खेळताय तर तुम्ही हारणार नाही, तुम्ही जिंकणार किंवा शिकणार. तुम्ही हारतच नाही. तर ती जी इथे बसलेली गोष्ट आहे ना सर, मला की मी हारत नाही, तर ते बसलेल्या गोष्टीतून मी खूप गोष्टी शिकल्या. मी हे रिअलाईज केलं की भाई अजून थोडं ग्रो व्हायला पाहिजे. मी हे रिअलाईज केलं की आपण पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहिलं पाहिजे. मी हे रिअलाईज केलं की म्हणजे मी हे तर उदाहरण सांगतो की ते ॲड आहे जिथे काहीतरी उमेश कामत सरांना उचकी लागते आणि सगळे त्याला पाणी द्यायला जातात आणि त्यांची बायको त्यांच्या अंगावरनं डाळ फेकते, तर उचकी थांबते. तर याच्यातून काय आहे, तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे करा. करेक्ट. मग ते रडणारं बाळ आहे की नाही, त्याला गोंधळात गेलं ते आणखी ह्या करणार, त्याला दुर्लक्ष केलं ते रडेल आणि आपल्याकडे येईल. सो तुमचा प्रॉब्लेम हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच आहे, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचे मार्ग पकडायला पाहिजेत, लोकांच्या सानिध्यात राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी सर मला त्या 13 ते 17 मध्ये मिळाल्या. माझा भाऊ माझा मेंटर आहे, तो मला नेहमी सांगत असतो. तो हेच सांगतो की तू शून्यावर सुरुवात कर, परत सांग मला काम हवं आहे, परत लोकांना भेट. कारण तुम्ही जोपर्यंत म्हणजे एका बोटीतून चाललात आणि बोटीला भूल पडलंय, तर त्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, सगळं जीवन तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या वस्तू आहेत, त्या वाचत असणार की उडी मारणार. उडी मारून किनारा बघा, ते बोटीसकट ती गोष्ट परत घेऊ शकतो. तर ही लोकांना कळणार कसं की तुला काम हवं आहे, तू बोलेगा नाही तो पता कैसे चलेगा. मग ते आणि ते जे असतं ना, रे की आपण तर सिद्धार्थ जाधव भाई, आपण कसं हे बॅगेजेसच तुम्ही पहिलं आयुष्यातून काढलं पाहिजे. सो तुम्ही काय अचीव्ह केलं ही हिस्ट्री आहे. प्रेझेंटमध्ये आत्ता काय आहे की आता आपल्याला काम करायचं, तर आपण भविष्यात अरे भाई कडक झालं, तर ते करण्यासाठी तो म्हणजे तेव्हा वाटायचं की अरे आपला डाऊनफॉल आहे यार. असं डाऊनफॉल नसतो. दादा म्हणतो बच्चन साहेबांच्या आयुष्यात आलाय, सचिन तेंडुलकर सरांच्या आयुष्यात आलं, ते दिग्गज कशी ते हँडल करत असेल. 99वर खेळताना 0वर आऊट झालं तर काय वाटत असेल. पण तो माणूस जाताना पण जसा आला होता तसाच जातो पॅव्हिलियनमध्ये. तो भाई तुला डील करावं लागेल. एबी कॉप नावाची जी सरांची कंपनी केवढं पण सर आता मला वाटतं प्रत्येकाची ती असते तुमची. त्यामुळे मला वाटतं मी चांगला टेकर आहे. मी खूप गोष्टी पॉझिटिव्हली घेतो आणि मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय आत्ता आता ज्या झोनमध्ये एनर्जी ते तशीच राहते. एनर्जीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण तो तुम्हाला मी पास ऑन करत असतो, तुमच्यावर मला मिळते. तुम्ही तुमच्याशी पण बाकी ठीक आहे चालू आहे हे करत बसतो, तर मग तो अख्खा माहोल तसा होतो. पण मला माहिती आहे की ही माझी एनर्जीच आहे, ही अशीच आहे. मग तुमच्याशी याच्या अगोदर गाडीत पण मी याच एनर्जीने एकाशी बोलत होतो, कारण ते मला सॉल्व्ह करायचं होतं. पण ते ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे सर. कारण तुम्ही स्वतःला जज नाही करायचं पहिली गोष्ट. एक तर ह्या लोक तुम्हाला असं म्हणतात म्हणून तुम्ही तसे आहात, की लोक म्हणून तसं म्हणतात तुम्ही तसे आहात. ॲप्रिशिएट केलं थँक्यू, क्रिटिसाइज केलं थँक्यू, चलो पुढे. तुमच्या प्रत्येकाच्या मताने कोणी चालत नाही. तुला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. थँक्यू सर, नाही तू ते बरोबर नाही केलं, हो नक्की पुढे करण्याचा प्रयत्न कर, थँक्यू सर. अरे तू मस्त केलं, हो थँक्यू, आता आणखीन चांगलं करेन, थँक्यू सर, पुढे. तो मला चांगला बोलतो, हा वाईट नाही, वाईट कोणीच नसतं आयुष्यात. तो त्या सिच्युएशनमध्ये एका सिनेमाला तुम्ही माझे वाईट म्हणा, दुसऱ्या सिनेमाला ॲप्रिशिएट कराल. तो त्या क्षणाचा ती जी मुवमेंट आहे ना, ती मुवमेंट योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्ही नसता समोरचा नसतो. हे जेव्हा तुम्ही म्हणजे मला याद की अजूनही दिसण्यावर सगळं बोलतात ना, आपण लाईक करायचं पुढे जायचं. किती यूट्यूब चॅनल निघाले सर, तिथे मराठी सिनेमांना हे करतात, काय करतात, क्रिटिसाइज नाही, त्यांचं काय रिव्ह्यू करतात. ती त्यांची मतं असतात. तर आजकाल नाही करू दे सर. कसं आहे बघा, सोशल मीडिया ओपन आहे की नाही. तुम्ही ठरवलं ना, मी माझा एक फोटो टाकला तर मी ठरवलं ना की भाई तुमच्याकडे घ्या, तर तुला आवडला नाही आवडला, तुला नाही आवडला तर नाही आवडला. पण तुला नाही आवडला म्हणून मग नाही डिलीट, नाही हे वेगळं आहे, नाही ब्लॉक, नाही. तुम्ही तुमचं काम छान पद्धतीने करत राहते. मराठी सिनेमांना अशा पद्धतीने ज्यांना म्हणजे कलर पॅलेट, कास्टिंग आणि म्युझिक, मला वाटतं त्यांना तेवढं नॉलेज पण नसतं, पण ते बोलतात. पण आम्हाला काय वाटतं, चल यार कोणीतरी त्या पद्धतीने विचार तर करतोय. त्यांना फिल्म बनवायला घेतली तर ट्रॉलीला जेव्हा लेन्सवर असतो कॅमेरा तेव्हा किती जण पकडतात हे पण त्यांना माहिती नसेल. पण नाही ना, ते ना असं घ्यायला पाहिजे होतं आणि इथे हे द्यायला पाहिजे होतं. म्हणजे पूर्वीचे म्हणजे आता पूर्वी इन द सेन्स 25 वर्षातले मी मागच्या 15 वर्षाचं बघेन, त्याच्या अगोदर मी असेच आहे.
चांगलं आणि वाईट दोन्ही बाजू असतात, पण तुम्ही कशा पद्धतीने मांडता ते खूप महत्त्वाचं. शब्द, मी मराठी लिटरेचरचाच विद्यार्थी आहे. मला एखादी गोष्ट नाही म्हणायची असेल ना, तरी मी त्या शब्दांमध्येच म्हणजे समोरच्याला वाईटही वाटायला नको, वाईट नाही चालतं पुढच्या असं होईल पाहिजे. तर ते मांडणं आहे ना आजकाल खूप वेगळ्या पद्धतीने, त्याने पण लोक खचतात. मला हे बोलले रे, कशाला काय, मी तर काय करतो माहिती सर, अरे तू चांगला आहेस थँक्यू, अरे तू माकड आहेस थँक्यू, चला पुढं. मला काय वाटतं त्याच्या आयुष्यातले एक क्षण किंवा काही 15 मिनटं का 5 मिनटं त्याने माझ्यासाठी व्हिडिओ बनवला यार. वाईट बोलला, चांगली गोष्ट ती पुढची. त्याने एवढे त्याच्या 24 5 मिनटं माझ्यासाठी बोलला तो, एवढी एनर्जी, थँक्यू बाबा, चल पुढं, ॲप्रिशिएट, चलो आगे. आत्ताच मी नागराज मंजुळे सरांबद्दल एक छान, मला त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे, कारण त्यांच्यावर काम करायचं होतं मला. मस्त पोचले, आपण बोलू, आपण येस त्याच्यावर येऊ. पण मला बिफोर, कारण तुम्ही खूप छान सांगितलं. मी हा प्रश्नाचा अर्थ होता, कारण दत्तूचा पण जसा एक प्रवास आहे तसा तुमचा पण एक प्रवास असतो. पण या काही गोष्टी ज्या तुम्ही सांगितलं, आणि जितके उभरते कलाकार आहेत का कुठल्याही प्रोफेशनमध्ये, हा ॲटिट्यूड हा खूप गरजेचा आहे. कुठल्याही प्रोफेशन, फक्त कलाकार नाही, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये ते जे कॉम्पिटिशन जातं ना सर, म्हणजे ॲक्च्युली कॉम्पिटिशन असतं. सॉरी म्हणजे मी तुम्हाला मध्येच कापलं, पण म्हणजे मला वाटतं की कदाचित त्यासाठीच मी इथे आलो असेल की भाई वो मेरे से बेटर है, वो मेरे से बेहतर है, या मी त्याच्यापेक्षा कमी आहे, ते सॉलिड आहे, ही जी भावना आपल्याला येते ना, त्यानेच आपण मरतो. त्याने ना केलं यार कमाल, तूही करू शकतोस, पण तुझी वेळ नाही आहे. याचा अर्थ असा नाही की तो तुझ्यापेक्षा बेटर आहे किंवा तू त्याच्यापेक्षा कमी आहे किंवा तू त्याच्यापेक्षा बेटर आहे तो तुझ्यापेक्षा कमी आहे. प्रत्येकाला एक संधी मिळते, तिची वाट बघणं गरजेचं, त्याची प्रोसेस जायला पाहिजे. आपली लोक त्याच्यात मरतात. आईला त्यालाच वेळा आपण नाही, इतकी वर्ष मी करू, माझा काय, हे ह्याच्यात जातात लोक. आणि मग स्वतःला ना, स्वतःबद्दल ते तो समोरचा माणूस कधीच आपल्याला सांगत नाही की तू याच्या सुपिरियर आहे, आपणच ते घेतो. आणि आपण त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काय केलं असेल याचे मनोरे बांधतो. उसने ना हे केलंय करे, उसने, त्याचं काय नाही, तो चालला विचारा, ट्रेन पकडून घरी गेला, जेवला, झोपला. आपण तर मला म्हणायचं की त्याच्यापेक्षा आपली प्रोग्रेसचा आपण विचार करणं खूप गरजेचं, आणि ते आपले लोक करत नाही सर. आजकाल ते जाम असतं, तर ते होणं गरजेचं एवढंच आहे. आणि तो डाऊनफॉलच्या उद्देशाने किंवा तुम्हाला नैराश्य येणं त्याच्यासाठी ती गोष्ट आहे. मेडिटेशन नावाची एक गोष्ट आहे, वाटत नसतं तरी मी करतो. तुम्ही करता मेडिटेशन? म्हणजे सर, तुमची एनर्जी चार्जर कुठेतरी पाहिजे तुम्हाला, तुमचा आनंद तुमची एनर्जी आहे. त्यामुळे तुम्हाला, आणि मेडिटेशन म्हणजे काय, शांतपणे बसणं नाही, तुम्हाला आवडती गोष्ट करणं. म्युझिक ऐका, वाचा, फिरायला जा, मित्राशी गप्पा मारा. तुम्ही कुठल्या नोटवर गप्पा मारता, कुठल्या नोटवर बोलता, ते खूप महत्त्वाचं. आज आपण 100 वाक्यातले 90 वाक्य हे माझे प्रॉब्लेमच सांगतो आपण. उघडची 5 वाक्य कुठून कुठे चाललोय, आणि शेवटची 5 वाक्य ओके बाय बाय. म्हणजे आपण संवाद काय साधला माणूस म्हणून. आणि मग मी त्या गोष्टीला मानतो. म्हणजे मॅनिफेस्टेशन नावाची एक गोष्ट आहे, भाई साहब, ती खरी आहे. खरी. एक काळ होता जिथे मी एका सिनेमाला मला मिळावा म्हणून मला काम करायचं आहे. 2025 मध्ये 5 पिक्चर आले सर माझे, प्रत्येक वेगळ्या धाटणीचे सिनेमे आले. खिल्लारी वेगळा आहे, मारुती कदम वेगळा आहे, तो आपला आतली बातमी फुटलीचा पोरगा वेगळा आहे, सन्नी जगदाळे वेगळा आहे. मी म्हणतो की मी नेहमी म्हणतो मला चांगलं काम करायचं आहे, मला लोकांचं मनोरंजन करायचं आहे. होणार, येणार, वेळ लागतो, त्या वेळेसाठी कोणी थांबत नाही. वेळेसाठी कोणी. एनिवे सॉरी, मी खूप वेगळाच कोणी ते फिलॉसॉफीला जायला लागलो, नको. हा नाही, तुम्ही खूप काही गोष्टी बोलला, आणि खूप खरंच त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्ही बोलता आठवलं, सध्या धुरंधरमध्ये राकेश बेदी सरांचा जो एक लोक जे कमबॅक म्हणतायत, जे अनेक लोकांना माहिती आहे की राकेश बेदी खूप उत्कृष्ट ॲक्टर आहेत खूप वर्षा, पण आज 17व्या वर्षी त्यांना ते स्टारडम मिळालं आहे. तर तुम्ही बोलला, एकदम ते रिलेट केलं की यार ही गोष्ट किती खरी आहे की आज ते कन्सिस्टंटली काम करतायत, ते वर्षानुवर्ष, पण 17व्या वर्षी ते स्टार झालेत परत. माझ्या लहानपणी ते स्टारच होते, त्यांचे सगळे सिरियल वगैरे. एक थोडा आउट ऑफ द आहे, तुम्ही वीर मराठाबद्दल बोललेलं. वीर मराठे क्रिकेट टीम CCL मधली, का वीर मराठा, म्हणजे खूप दिवसापासून प्रश्न होते की ती CCL मध्ये आता वीर मराठी नाही, आता मुंबई हिरोज आहेत की आपले काही मराठीचे कलाकार त्या टीम मधून खेळतात, आता वीर मराठी टीम नाहीये. आता नाहीये, पण तेव्हा पण कसे रितेश सर आधी मुंबई हिरोज मध्ये होते, मग आपले पण कलाकार बऱ्याच ठिकाणी काम करतायत ना. पण
आपली एक लीग आहे ना, आपले कलाकार आत्ताही थायलंडला गेलेत खेळायला. गेल्या वर्षी आम्ही दुबईला खेळलो. हम्म. संजय जाधव असतील, मी असतो, आपण खेळतो. आता तिकडे हीची पंजाब पण टीम आली आहे, त्याच्यानंतर गुजरातची पण टीम आली आहे. त्यामुळे टीम येत आहेत. आपण Okay. पुढच्या वर्षी कदाचित खेळू. तो म्हणजे आपण प्लेअर तर आहोत, ते तिथे का नाही याचं मला माहित नाही. पण ते काय आहे माहिती, 8 टीमच असतात, मग कोणीतरी अगोदर इनरोल करायला पाहिजे, अच्छा. असं सगळं असेल. पण सर आपल्या वीर मराठीमधले काही प्लेअर, म्हणजे आमचा सँडी असेल किंवा मॅडी असेल, हम्म. ते हिंदीमध्ये, सिद्धार्थमुळे ते हिंदीच्या हिंदी, मी टीममध्ये. तेच बोललो, ते मुंबई हिरोज काय बेसिकली मुंबई टीम आणि महाराष्ट्र टीम जशी आहे ना रणजीची, महाराष्ट्र टीम म्हणजे रेस्ट ऑफ मुंबईवाले सगळे, तसं ते एक बॉलिवूडची टीम आहे, एक मराठी टीम आहे, पण ती येईलच असं मला वाटतं. आपल्याकडे लय प्लेअर आहेत, मी पण लय वाढ बघतो. इतके प्लेअर आहेत आणि सर, मुंबईचं मराठी क्रिकेटरचं टॅलेंट मध्ये काहीच कमी सर नाही. कडक म्हणजे तुम्ही म्हणून जेव्हा लास्ट 2 सीझन का 1 सीझन वीर मराठी टीम बघितली नसं वाटलं रे कुठे गेली, ज्याच्यामुळे आम्ही बघायचो आणि बरं वाटायचं. होईल सर, मला वाटतं होईल. आम्ही पण खूप एक्सायटेड होतो. येस. आता आपण मटका किंग वर येऊया. मटका किंग मध्ये पण आपण एक पात्र करतायत. सध्या सगळीकडे होर्डिंग्स, बॅनर वगैरे चालू आहेत, खूप जोरात आहे. तर इकडे महेश मांजरेकर बसून नागराज मंजुळे आणि OTT, हा मटका किंग कसं झालं? मटका किंग मध्ये एंट्री आणि वेब सिरीज म्हणजे बरेच दिवस शूटिंग असतं, त्याच्याबद्दल थोडा, त्याचा कसा होता प्रवास? नाही सर, मटका किंग म्हणजे माझं OTTवर खरंच पदार्पण आहे, पहिली सिरीज आहे माझी ही. आणि त्याच्यापेक्षाही जास्त एक्साइटमेंट मला नागराज मंजुळे सरांबरोबर काम करायची. कारण त्यांच्यावर काम करायची संधी मिळत नव्हती, म्हणजे अशी काय यार. आणि माझं तर ठरलं आहे, म्हणजे 2017 पासून, जेव्हापासून मी म्हणजे आफ्टर सिम्बा, मी असं आफ्टर फास्टर फेने, ये रे पैसा, मी असं ठरवलं होतं की मला ना चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायचं आहे. मी कुठला रोल करतो ते माझे महत्त्वाचं नाही, मी कुठल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतोय ना. आणि मी त्याच्यानंतर जे दिग्दर्शक नवीन आहेत, म्हणजे शिवराज वायचळने आता थांबायचं नाही केलं असेल, किंवा आमचे ते विशाल सर असतील, ज्यांनी आतली बातमी फुटली केला, किंवा संजुता करतूच आहे, मला दिग्दर्शक खूप महत्त्व आहे. आणि नागराज सर, त्याचं एक माझं होतंच ते बकेट लिस्टमध्ये की सरांकडे काम करायचं आहे. ते जेव्हा जेव्हा भेटायचे, दादा काहीतरी करूया. पण नागराज सर कसे आहेत, काही रोल असेल ना तर नक्की देतील, नाही तर त्या सगळ्यांचं असं असं की सिद्धूला काय देणार, सिद्धूला यार, सिद्धू तो मोठा आहे, नाही मोठा आहे, तुम्ही द्या, मी येतो, असं या लेवलला असतो ना आपण. कारण तुम्ही संधी का सोडायची? आणि एके दिवशी सरांचा फोन आला मला म्हणाले की जरा पुण्याला आपण एक टेस्ट करूया. आणि त्याच्या अगोदर मी ऑडिशन जमाना झाला ना सर. ऑडिशन की लुक टेस्ट? ऑडिशन देऊन मी जमाना झालो होतो. आणि मला तुम्ही काय सांगा, मी येतो. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या डोक्यात तूच आहेस, मला फक्त दाखवावं लागेल त्यांना की हा ॲक्टर आहे, तुला ओळखतात सगळे, पण मला एक तो कसा दिसेल, कसं मला बघायचं आहे, तो तू ये. मी मुंबईवरून पुण्याला गेलो ड्राईव्ह करत, सरांच्या घरी गेलो, तिकडे त्यांचा स्टुडिओ आहे. आणि मी इतक्या वर्षांतर ऑडिशन दिली, म्हणजे मला चांगलं ऑडिशनचं काय फोटो बिटो असेल ना तर मी काढतो, पाठवतो. दरदरून घाम फुटला होता मला, घाम. मला ती संधी सोडायची नव्हती. म्हणजे ते प्रेशर तुम्ही स्वतःहून घेतलं? नागराज मंजुळे सरांवर, हा यार ऑडिशन यार. आणि म्हणजे नागराज मंजुळे सांगते की मला कोणतं सांगायचं, तू माझा डिरेक्टरवर विश्वास आहे, पण मग आणखी जबाबदारी येते. कारण नागराज सरांनी माझं नाव सजेस्ट केलं आहे, ज्यांना मी आता दाखवणार आहे की मी कोण आहे किंवा हे बंद आहे. तर ते सर ऑडिशन झालं, सर बोलले ओके छान, मस्त मस्त. मग पहिली रीडिंग झालं. आणि मला असं वाटतं की त्यांनी जो काय, म्हणजे विजय वर्मा सर असतील किंवा ही सिरीज असेल, त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्येक पात्राला प्रेझेंट केलं आहे ना, दगडू खूप इंटरेस्टिंग पात्र झालं आहे. मला खूप, आताही तुमच्याशी बोलता होते, खूप कमेंट्स येत आहेत, खूप लोक कौतुक करत आहेत. अनएक्सपेक्टेड आला आहे तो दगडू, उभर क्या आहे असं म्हणूया. आणि मी फक्त, म्हणजे त्यात माझी डायलॉग आहे, शुक्रिया शेठ, काम देणे के लिए नाही, भरोसा रखने के लिए. तर मी नागराज सरांना म्हणतो, शुक्रिया शेठ, काम देणे के लिए नाही, भरोसा रखने के लिए. तर त्याचा टोनच सरांनी मला पहिल्या दिवशी जेव्हा मी त्याला बोललो होतो कॅरेक्टरला, तेव्हा दिला. तो टोन अख्ख्या सिरीजमध्ये खूप मस्त दिसतोय. शेवटी तो फेस ऑफ आहे सरांबरोबर, विजय सरांबरोबर. विजय वर्मा एक उत्तम, कमाल, सॉलिड, खूप चांगला माणूस, उत्तम अभिनेता, उत्तम सहकलाकार. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे ते असं नाही किसका क्या हे काय करा असं नाही बोलतो. आणि मी छोटे थिएटर नाही, ते FTI आणि ते स्कूल बॅकग्राऊंड वरून आलेले आहेत, बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग? बरोबर. मग त्यांच्याकडे थिएटर ऍक्टर बरोबर काम करण्याची प्रोसेस, कारण तुम्ही दोन्ही थिएटरमधून येता तर एक माहिती असते, अशा ऍक्टर बरोबर काम करण्याच्या प्रोसेसमध्ये काही फरक वाटला तुम्हाला? नाही, त्याचा फुल संगम आहे ना, म्हणजे मटक्याच्या भाषेमध्ये त्याचा फुल संगम हा डिरेक्टर देतो ना. म्हणजे इकडून आला तरी एका नोटवर आणण्याचं काम हे डिरेक्टर सांगतो की काय नोट आहे. आणि तो त्यांनी
विजय वर्माने जो नोट पकडला होता त्यांच्या कॅरेक्टरचा, त्याच्यामुळे मला पण मिळालं की ते अरे ते इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्यामुळे नागराज मंजुळे सरांमुळे मला ही संधी मिळाली. आणि मग सिद्धार्थराय कपूर सर, अश्विनी मॅम किंवा विजय वर्मा सर, सई, भरत सर, कीर्तिका कामरा, गुलशन ग्रोवर, गँग आहे सर किती, लच्छू आमचा, भूपेंदर, सगळ्यांनी उत्तम काम केले. आणि ती ज्या दिवशी आली 17 तारखेला, भाई सकाळपासूनच मेसेज सुरू, लोक सरप्राईज आहेत की सिद्धार्थ तो ह्या पॅटर्नने दिसू शकतो, ह्या पॅटर्नने अभिनय करू शकतो, त्याच्यात ह्युमरचा ह पण नाही आहे, त्याचे कॅरेक्टर पकडलं आहे, जेमीबरोबर माझी जी केमिस्ट्री आहे. आणि त्यात एक अरे सर, तर मी खुश आहे ॲज अ ॲक्टर म्हणून की आपल्याला कोणीतरी विश्वास टाकला होता आणि आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अनेक मराठी कलाकार पण आहेत ह्याच्यामध्ये. बरोबर. सई, गिरीश कुलकर्णी सर पण आहेत. गिरीश कुलकर्णी, म्हणजे अनेक. कसं वाटतं जेव्हा एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे मराठी कलाकार असतात आणि मराठीचा प्रत्येक कलाकार, कारण थिएटर आणि केल्यामुळे तो तर उत्कृष्ट, त्याबद्दल तर काही वादच नाही. तर तो माहोल कसा असतो की एवढ्या सगळ्यामध्ये आपली टीम बघायला मिळते? प्रचंड प्रोफेशनल. आणि मटका किंगसाठी तर म्हणजे प्रचंड अलर्ट. कारण मी सईला जेव्हा जेव्हा भेटलो ना, सई आपली सई असं आहे ना, पण तिथे ती म्हणजे बरखाच होती. अच्छा, तो फरक होता तिच्या झोनमध्ये तिचं काम, तिचं कसं होईल, छान सिद्ध्या मस्त होत आहे, नाईस. गिरीश कुलकर्णी सर मला भेटले तेव्हा मला बोलले लुक चांगलाच होतं, एकमेकांची काम कमी झाली ना, लुक चांगला सिद्ध्या मस्त वाटवलं, हां सर चांगलं वाटतं. बरं सर माझं जे काम माझ्यावर काम आहे, पण ते मला वाटतं ते तिथे ती मला वाटतं का हे सगळे कलाकार काम, प्रत्येक कलाकार कामावर प्रेम करतो. आम्ही तर डबल प्रेम करतो तो, कारण ना सगळ्या बाबतीत वेगळे आहेत आणि ते गोष्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नागराज अण्णाच असल्यामुळे आम्ही सगळे तिकडे कडे कळत. उलट लच्छू आणि कृतिका आणि भूपिंदर, कृतिका आणि आमचे विजय वर्मा सर, उलट ते खूप आणखीन इंटरेस्टिंगली मिस झाले होते, त्यामुळे आणखीन मजा येते. आता जसं मटका किंग OTT आहे, ॲनिमल स्टेजवर आहे, ज्यांना पण बघायचं प्लीज ते जाऊन बघा. ॲनिमल तर बघितलंच पाहिजे, म्हणजे ते नाटकाबद्दल खूपच आहे. आम्हाला पण तिकीट मिळत नाही, आम्ही बरेच वेळ प्रयत्न करतोय याचा व्हिडिओ आम्हाला तिकडे पण येऊन बनवायचा आहे, पण आम्हाला तिकीट मिळत नाही. वेलकम आहे. तिकीट मिळत असं नाही, पण सर लोक येत आहेत बुक माय शो म्हणून तिकीट मिळत नाही. माय शोवर आणि करंटला पण येत आहेत आणि त्याचा प्रयोग पण खूप चांगले चालले, दौरा पण लागलाय. सो तर त्याच्याबद्दल सांगा पटकन लोकांना, जर ॲनिमल बघायचं तर पुढचे कुठल्या कुठल्या शहरात, म्हणजे आता 25 तारखेला गिरगाव साहित्य संघ मंदिर, ती एक गंमत आहे. म्हणजे खरं सांगतो, साहित्य संघ मंदिर गिरगाव इथे INTचे आम्ही परफॉर्मन्स द्यायचो, तिथे एकांकिका चोरून बघायला जायचो, तिथे व्यावसायिक नाटकाचा प्रयोगही केला आहे. पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं असेल 25 तारखेला, की जो एकांकिका स्पर्धेतला पोरगा आहे तो नट पण आहे आणि निर्माता पण, आणि तिथे तो प्रयोग करणार. त्यामुळे आणि 26 तारखेला रात्र पनवेल. आणि मग 1 मेपासून आमचे पुण्याला आहे, नाशिक आहे, अहमदनगर, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर अहमदनगर, अहिल्याबाई, असं तुम्हाला व्हिडिओमध्ये डेट्स दिसत, सगळ्या डेट दिसतील तुम्हाला. सगळ्या डेट आम्ही टाकणार आहोत व्हिडिओ. 25 ते 28 कोकण दौरा आहे, तेव्हा तर याच मे महिना मी अख्खा फिरतोय. नाही, खूपच मस्त. जाता एकच आहे की प्रसिद्धी मिळाल्यावर अनेक लोकांचा व्यवहार बदलतो, त्यांची वागणूक बदलते, फॅन्सना घेऊन का चॅनलना घेऊन. तर तुमच्यात तो बदल दिसला नाही का? मी सांगतो, आज ठीक आहे प्रमोशनसाठी ॲनिमल आणि तुम्ही इकडे आलाय, पण खरं सांगू तर आज तुम्ही इकडे आल्यामुळे मराठी मूडचं जास्त प्रमोशन होणार आहे. कारण आम्ही एक उभरता आत्ताच आलेला एक चॅनल आहे, पण तुम्ही आजही आमच्या चॅनलसाठी वेळ काढला आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलाय. कारण मराठी मूडवर अनेक वेळेला तुम्हाला बघितलं आहे आमच्या ऑडियन्सनी, पण तुम्ही आज इथपर्यंत आलाय, तर पहिलं तर त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आणि तुमची टीम वेळ काढून आली आहे. पण हा जो एक बदल आहे जो तुम्ही बघितलाय की फेमस तुम्ही 25 वर्ष झाली, हिंदी, मराठी, OTT, मोठमोठे डिरेक्टर, म्हणजे यू हॅव बीन देअर अँड डन इट ऑल, आणि अजून तर खूप प्रवासा बाकी. काय वाटतं तुम्हाला, हा काय येतो फरक लोकांमध्ये, हा काय येतो फरक? काही त्याची, जसं एका कलाकाराने आम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त आम्ही नॉर्मल झालो तर लोकांचं वागणं, लाईक समटाईम्स पीपल इन्सल्ट यू, समटाईम्स दे से समथिंग अबाउट यू, त्यामुळे ते त्या शेलमध्ये जातात. तर अशी काही कारणं तुम्हाला जेन्युइन वाटतात का, ज्या कारणांमुळे कलाकार असे होतात फेमस झाल्यावर? प्रत्येक कलाकार माणूस आहे. कलाकार नंतर आधी त्यालाही भावभावना आहेत, त्यालाही त्याची वेळ आहे, त्याची गोष्ट आहे. त्यामुळे तो त्याच्या एका झोनमध्ये असतो. मायबाप रसिक प्रेक्षकांचं काय गडबड होते माहिती आहे का, त्यांना तो TV दिसतो ना,
त्याला इथे पण तसाच आहे तो. अरे थांब जरा, थांब थांब थांब, तो जरा वेगळा आहे त्याचं काहीतरी. म्हणजे माझंही कधी कधी होतं, मला कोणतरी अचानक फोन आला होता आणि मी काहीतरी फोनवर काहीतरी एक सिरियस इन्सिडेंट झालेला आणि कोणतरी फोटो काढा, त्याला बोललो सर 2 मिनिटाचा फोन संपवतो. भाव का रे एवढं काय. आता त्याला कसं सांगू, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी चाललंय. तर ते त्यांचं इन्स्टंट असतं यार. त्यांना वाटतं की तुम्ही जे सिनेमात असे असतात तसेच राहतात, तसं राहण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी होतं ते. बाकी सगळेच प्रेक्षक, म्हणजे मी सेकंड क्लासला जायचो तेव्हा ट्रेनने, तेव्हा ते अरे भाई गावात आहे असे वगैरे भेटायचे. नंतर फर्स्ट क्लास जायला लागलो तर सगळे असे गुड वर्क असे बोलतात. त्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षक आपापल्या पद्धतीने रिएक्शन होत असतात. असं काय नाही, उलट आपल्याला बरं वाटतं ते. कोणी तुम्हाला हार्म करत नाही. त्यांना तो 1 सेकंड, मला वाटतं काय, आता तर मीच फोटो काढतो, फोटो काढा 1 सेकंड लागतो फोटो काढायला, देऊ टाका चला पुढं. पण असं मला कधी अनुभव आला. किती काढणार कुठेतरी तुम्हाला, सर, म्हणजे पण- नाहीत का तो कंटा की ते असं की अभि करणंही सर, करावंच पण तुम्ही लागणार? जन्माला आलात तेव्हा तुमचं नाव तुमच्या घरच्यांना सोडून कोणाला माहीत नव्हतं. आज त्यांच्यामुळे जगभरात तुमचं नाव होतं आणि त्या लोकांना काय हवं असतं, 1 सेकंड द्या की, एवढं काय, एक जाऊ शकतो आपण, तेवढंच आहे, बाकी काय. जिथे मेलाच भरलाय आणि तिकडून लोक फाडतीलच कपडे, तिथे बाउन्सर असतातच आहे. पण जे, आणि मराठी नटांची ही स्पेशालिटी आहे सर. तुम्हाला प्रत्येक कलाकार आपला वाटतो. कुठलाही प्रेक्षक त्या कलाकार भाई आपला काय ह्या लेवलला करू शकतो तो. हे कनेक्शन हे माझं नाही, हे स्वर्गीय दादा कोंडके सर, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सर, जेवढे मराठी कलाकार झाले ते कनेक्ट का 75 आठवडे चालले दादा कोंडके सरांचे सिनेमे, 25 मिनिट का चालले, कारण ते कनेक्शन होतं ना भाई, परत बघूया, परत बघूया. तर ते ती ही आमची परंपरा नाही, ही म्हणजे महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांपासून परत भरत जाधव सरांपासून सगळ्यांनी परंपरा, सगळ्यांना सगळे प्रेम सगळं. फक्त काय होतं, कधी कधी ती एक वेळ असते ना जिथे काहीतरी गडबड असेल, तिथे फक्त हरतो आपण. म्हणजे मी कुठेतरी एका इव्हेंटला गेलेलो ढोल वाजवायला, कुठेतरी माझ्या ढोल वाज दिला, मी दिला नाही कारण माझी गडबड होती काहीतरी. तर त्याने फेसबुकवर भला मोठा मेसेज दिला, आज माझ्या देवाला भेटलो मी, देव नाराज झालेला माझा, असं तसं हे ते. मी त्याला मेसेज केला, माफ कर भावा, मला माहीत नव्हतं का मी झोनमध्ये होतो, सो सॉरी तुला वाईट वाटलं असेल. मग त्याचा मेसेज, दादा अरे कोणाचा रिप्लाय करतो केला, मला वाटतं मलाही माहिती नाही माझ्याकडे चूक झाली. एक काहीतरी मी माझ्या मुलींना घेऊन कुठेतरी मॉलला गेलो ना, एक मुलगा माझ्या फोटो काढायला, त्याला बाळा 2च मिनटं, आणि मी असं इराला काहीतरी करत होतो, त्याच्या आईने काहीतरी मला इंस्टाग्राम मेसेज केला होता की माझा मुलगा तुमच्याकडे फोटो, तुम्ही नाही हे केलं वगैरे. पण नंतर मी त्याला शोधून त्यावर फोटो काढला, कुठे गेला तू, इकडे या फोटो काढायचा आहे. ती खुश झाली होती की असं तू बोलो, मॅम आम्ही पण माणसं असतो, आम्हाला पण आमचा वेळ असतो, काढतो नाही असं नाही, पण काय माहिती आता ते कसं मॅनेज करावं लागतं. पण ते होतं सर. कारण 1 सेकंदात, आता तुम्ही 3 एक्झाम्पल दिले की एका सेकंदात ते पर्स्पेक्टिव्ह चेंज झालं, करावंच लागतं तुम्हाला, कारण शेवटी ते तुम्हाला न भेटणारे पण तुमचे घरचे असणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा आपलाच आहे. मी कुठे गेलेलो शूटिंगला, राजगुरुनगर, तिकडे त्या आजी होत्या, त्यांच्या घरात आमचं काही चेंजिंग होतं. त्या बाईने एवढं प्रेम केलं. तेव्हा मी गुळाचा चहा प्यायचो, साखर बंद केली, गुळाचा चहा बनवणं, मग ते काय मला का काय खाणार तू वगैरे. अरे म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, पण त्यांचं असं होतं की आता इथेच असतो, तर त्यांचं ते कनेक्शन तोडायचं एवढं. आपलेपणा तसाच आहे, तो प्रत्येक मराठी नटाला आहे, मलाच नाही. हल्लीच एका व्यक्तीने तुमचा टॅटू केलाय आणि तुम्हाला भेटले, त्याचा मी सोशल मीडियावर बघितलं. काय होतं, अच्छा परमनंट टॅटू, काय तुमच्या मनात पहिलं काय आलं हे जेव्हा तुम्ही हे बघितलं असं काही? भाई मी सांगतो, ही गोष्ट मला एक महिना अगोदरच कळली होती. अच्छा, तुम्हाला माहिती होतं? त्या मुलाने नाही माहित नव्हतं, त्या मुलाने मला DM केला की मी दादा फोटो काढलाय. मी गार झालो. मग ते माझे एक मित्र आहेत अमित भंडारी, त्यांनी त्यालाही कॉन्टॅक्ट केला. आपले पत्रकार आहेत ते, त्या मुलाचं नाव आहे प्रवीण. मला अगोदर माहिती होतं की, म्हणजे त्यांनीच मला मेसेज केला होता की मी असा टॅटू काढला. तर मी आधी, मला असं वाटलं की ते AI फोटोशॉप आहे. मी इग्नोर केलं की लोक दाखवतात ना, आणि खूप मेसेज येतात. म्हणजे तुम्हाला लोक एका फॅनने असं मेसेज केलं की माझी आई पडली आहे बिचारी, मी यांचा मित्र आहे, तुम्ही जरा मदत कराल का. तर ते जे मित्र होते आमच्या ओळखीचे होते, मी त्याला फोन करून बघितलं, बघ रे काय मदत होते का. तर त्याने सांगितलं सर त्याची आई पडून ना 3 वर्ष झाली. त्यांनी फोटो काढून ठेवला आहे, जो पाठवतो तो असं कलाकारांना, आणि कलाकारांना येतात असे मेसेज. तर AI असेल, चल ठीक आहे. मग त्याने अमित भंडारी आमचे मित्र आहेत त्यांना पाठवलं. मग त्यांनी पंकज पंचेरेला पाठवलं. मग त्यांनी प्रेरणाला पाठवलं. आणि नंतर त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला
ज्यात त्यांनी ॲक्च्युली टॅटू काढताना तो व्हिडिओ आहे. माझा बोलला अरे यार रे जरा, आणि त्या दिवशी तो दिवस माझा म्हणजे असं होतं, अरे यार काय ना यार, कारण मी एकाने कोणीतरी विराट कोहली सरांचा इथे कुठेतरी काढलेला व्हिडिओ पाहिला आहे, बरोबर. किंवा आपला तो विषय काय नाव, अरे तो घुगे, वैभव घुगे, त्यांनी रेमो सरांचा इथे मागे काढला अख्खा टॅटू. फॅन असतात ना ते. fan असते. तर आपण काही एवढे मोठे नाही की आपला कोणतरी असा काढे, आपणच फॅन असतो ना लोकांचे. तर हे ते मला ना खूप एक तर इमोशनल झालो मी. आणि यांनी काय केलं, यांनी त्याला ना यांनी त्याला शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला बोलवलं. तर मी आलो तेव्हा मी आपल्या झोनमध्ये येतो ना, हा काय काय बाई मस्त मस्त. ते पोरगं तिथे बसलेलं, मी मला काय माहिती तो आहे. मग सांगितलं की दादा हा तो प्रवीण आहे. बोल अरे भावा, त्याला मिठी मिठी मारली मी आणि त्याला बोललो का, आधी माझा बोल का, नाही तुम्ही आवडता मला. बोललो हे असं प्रेम माझ्यासाठी म्हणजे माहिती नाही, म्हणजे मी त्या पात्रतेचा आहे, मी तेवढं अचीव केलंय नाही केलंय, पण मला त्या मुलाचं अप्रूप वाटलं. आणि मला म्हणजे असं कोणतरी आपलं प्रेम करतं हे जरा एवढं केलंय का आपण, असा एक प्रश्न मलाच, की ते मेडअप नाहीये, ते काय कुठल्या तरी मीडिया ऍक्टिव्हिटीसाठी कोणातरी बाबा केलंय काय, नाही नाही असं काहीच नाही. आपण कुठे पेड प्रमोशन सर, त्या पोरा बिचाराला हात हे करा. तर त्याने केलंय आणि नंतर त्याने गंमत केली, त्याने अख्खा प्रयोग पाहिला माझा. त्याच्यानंतर ते मध्ये गॅप आहे त्याचं 96च्या मध्ये, तिथे त्यांनी माझी ऑटोग्राफ घेऊन घेतली मार्करने, आणि नंतर त्यांनी ती ऑटोग्राफ साईन केली. म्हणजे आता त्या टॅटू बरोबर माझी ऑटोग्राफ आहे त्याच्याखाली. बोलो भाई, बोलो पुण्या बिण्याला कधी आलो तर ये भेटायला, चांगला पोरगा आहे, जॉब चांगला करतो प्रवीण. आणि पण म्हणजे मला मी त्याविषयी इमोशनल याच्यासाठी झालेलो की म्हणजे मी एवढं अचीव करतो का, म्हणजे हे मी भाई इतना आहे असं होऊ शकतं का. पण असं प्रेम जरा असं वाटतं. मला माझी इच्छा आहे, मला माझ्या आईचं नाव इथे काढायचं आहे, माझ्या मुलींचे नाव इथे बायसेपवर काढायचे, मला खूप इच्छा आहे, पण माझी ती हिंमत होत नाही. कसं असं होतं ना ते. पण त्या मुलाने अख्खा बरं चेहरा काढला का किंवा नाव काढलं का, त्यांनी अख्खा माझा फोटो काढला. म्हटलं किती वेळ लागला असेल तिथे जरा असं. आणि हे प्रेम असल्याचे होत नाही. त्यामुळे प्रवीण थँक्यू यार. आणि मी काय बोलू, माझ्या आयुष्यातला एक स्पेशल मुवमेंट म्हणजे जेवढा मी इमोशनल माझ्या आई वडिलांवर, तेवढा त्या मुलाने ती जी गोष्ट केली त्याला. फक्त ते असं नाही आपण रिॲक्ट होऊ शकत की याला काय रिॲक्ट होईल याला मी, बरोबर, की म्हणजे कधी कधी आपल्याकडे काय होतं, आपलं काय 1 मिलियन सेलिब्रेट करतात किंवा काय ब्लू टिक झाली सेलिब्रेट करतात, हे सगळं ना हे तो वेगळा भपका आहे. पण एक असा कुठला तरी मुलगा त्याच्या बॉडी पार्ट, एक आयुष्यात त्याच्या आयुष्यातला बॉडी पार्ट, त्याच्यावर त्यांनी मला ठेवणं आयुष्यभर हे जरा ही मला वाटतं आई वडिलांचा आशीर्वाद आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे, जेणेकरून त्यांचं माझं काम त्यांना आवडत असेल. हे तर असेल. तुम्ही अशीच छान छान कामं करत राहा आणि असेच तुमचे फॅन होत राहू. टॅटू काढा आणि टॅटू काढा हे आम्ही बोलत नाहीये, पण येस फॅन याच्यात काही चुकीचं नाही, असायला पाहिजे, हे प्रेम असायला पाहिजे. येस. जाता आता सर, अजून काय कुठले प्रोजेक्ट्स आहे ज्याबद्दल जर तुम्ही बोलू शकाल, अपार्ट फ्रॉम मटका किंग आणि ॲनिमल, कुठला सिनेमा येतो आता मी खरं सांगायचं तर ॲनिमलमय मटका घेऊन फिरतोय असं आहे. कारण दोन्ही गोष्टी नव्याने आहेत माझ्या आयुष्यात. निर्माता म्हणून मी ॲनिमलचा निर्माता आहे, मुख्य अभिनेता आहे. महेश मांजरेकर सरांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि मटका किंग हे माझं स्वप्न होतं की नागराज सरांबरोबर काम करावं आणि विजय वर्मा सर आणि ह्या सगळ्या गँगबरोबर काम करून ती सिरीज ॲमेझॉन प्राईमवर आली, ज्याला खूप छान रिस्पॉन्स आहे. सो ही एक गंमत वाटते की यार छान होतं आपल्या आयुष्यात, मजा येते. सो सध्या ह्या गोष्टींमध्ये मी आहे. एका सिनेमाचं शूटिंग चालू आहे. जोपर्यंत ऑफिशियली काय अनाऊन्समेंट होत नाही तोपर्यंत मी काय असं काय सांगत नाही की मी करतोय. त्यामुळे ते होईल तेव्हा आपण बोलूच. पण आज तुमच्या ऑफिसला खूप छान वाटलं, मला मजा आली. मला म्हणजे तुम्हाला माझ्याकडून मनोरंजन हवं असेल तर मी मनोरंजन देतो, पण मला वाटतं हा प्लॅटफॉर्म फक्त मनोरंजनाचा नाही आहे. तुम्ही 2-3 जे प्रश्न मला विचारलेत ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत की तो जो फुगा आहे तो फक्त हवेने नाही भरला आहे, तो भावनेने पण भरला आहे, तो आशेने पण भरला आहे, एनर्जीने पण भरला आहे, टॅलेंटने भरला आहे. तर तो जर एक कुठली तरी टॅलेंटची थोडीशी हवा ठूस होत असेल तरी तुम्ही डळमून जाता कामा नये. ते येणार, ते होणार, तो फुगा परत भरला जाणार. होप नावाची अशी गोष्ट असते जी तुम्हाला ठेवते आयुष्यभर. आणि होप ह्या गोष्टीमुळेच मी आहे सर. मी करणार, माझं होणार,
ही जी होप आहे ना ही तुम्हाला आयुष्यात खूप बरे नाटकी होईल पण बरेकांची झोप उडवते असं वगैरे पण नाही. ती गोष्ट छान आहे आणि ती गोष्ट मी पाळण्याचा प्रयत्न करतो माणूस म्हणून. आज खूप बरं वाटलं सर, कारण एक सिद्धार्थ जाधव जे आपण नेहमी बघतो आणि आज हे म्हणजे वर्ड्स ऑफ विजडम जे तुम्ही म्हणता आणि हे सगळं तुम्ही सांगितलं, खूप बरं वाटलं. आणि जे कोण नवीन कलाकार आणि कुठल्याही फील्डचे, जसं मी म्हणलो, अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मध्ये आणणं, तो ॲटिट्यूड स्वतःमध्ये तयार करणं. सर तुम्ही आलात, आम्हाला आज जो काही वेळ दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमची टीम खूप उत्सुक आहे तुम्हाला भेटायसाठी. मला इशारे होत आहेत, तर आपण एपिसोड इकडेच कट करूया आणि बाकी आपली टीम इंटरॅक्शन चालू राहील. येस थँक्यू मला बोलवलं Yes. आणि एवढ्या आत्मीयतेने आपुलकीने म्हणजे खऱ्या अर्थाने मी खूपच खऱ्या अर्थाने कॅन्डिड गप्पा मारलेत मी. खरं चहा हे पी नंतर मला असं वाटलं रे डिसरिस्पेक्ट होत नाही ना, मग गपचूप ठेवलं सगळं बाजूला. मग खाता खाता बोलणं वगैरे नको रे इंटरव्ह्यूमध्ये, पण मला आता चहा पाहिजे. येस, मिळेल हवा पण तेवढा. थँक्यू मजा आली, मला खूप छान गप्पा मारल्या. मला यायचं होतं, तो ड्यू राहिला होता तो, पण चांगल्या गोष्टीने आला, काही गोष्टी बोलता आल्या. थँक्यू. थँक्यू.